महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीच्या प्रवेशाच्या निमंत्रणाचं पत्र देत नाही तोपर्यंत आपण निमंत्रणावरती विश्वास ठेवत नाही, अशी प्रतिक्रिया मात्र सध्या प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे। पत्र देणाऱ्या नेत्यांना अधिकार आहेत का, असा सवाल सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आलाय। आजच्या महाविकास आघाडीच्या या बैठकीला सध्या वंचितचा कुठलाच प्रतिनिधी जाणार नाहीये असंही कळतंय। उमेश अलोणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। उमेश। अमोल, गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत किंवा इंडिया आघाडीत समावेश होणार की नाही हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय। आज 3 वाजता महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात एक महत्त्वाची बैठक आहे आणि त्या 3 वाजताच्या बैठकीचं निमंत्रण जे आहे ते वंचित बहुजन आघाडीला अधिकृतपणे 1:15 जवळपास म्हणजे 1 वाजता नंतर देण्यात आलं। त्यामुळे ऐन वेळेवर दिलेले निमंत्रण आता वंचित स्वीकारणार का हा प्रश्न अनेकांना पडला होता। आपण या संदर्भात वंचितच्या वरिष्ठ सूत्रांशी बोललेलो आहोत। मात्र प्रकाश आंबेडकरांनी भूमिका सातत्याने अमोल्यात मांडलेली आहे की जी चर्चा होईल ती वरिष्ठांचीच होईल, म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे किंवा गांधी फॅमिली असेल, शरद पवार असेल किंवा उद्धव ठाकरे। त्यामुळे आज जे पत्र त्यांना पाठवण्यात आलेलं यामध्ये यावर नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊतांच्या सह्या आहेत। वंचित बहुजन आघाडीची भूमिका हीच आहे की या तिन्ही नेत्यांना अधिकृत अशी निर्णय घेण्याची जी आहे ती मुभा त्यांच्या पक्षाने दिलेली आहे का आणि हे अधिकृत निमंत्रण आहे का। आणि प्रकाश आंबेडकरांनी जी भूमिका सातत्याने मांडलेली आहे की जी पूर्ण चर्चा होईल ती दिल्लीतच होईल आणि इथल्या कोणत्याही नेत्यांशी ते बोलणार नाहीत। त्यामुळे या निमंत्रणाला त्यांच्या लेखी काहीच महत्व नसल्याचं जे प्रतिक्रिया आहे ती वंचितच्या वरिष्ठ सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे आणि त्यामुळेच आजच्या या बैठकीला कोणीही वंचितचा प्रतिनिधी जाणार नाही हे वंचितनं स्पष्ट केलं आहे, कारण या निमंत्रणाला ते फार महत्व देत नाही असं त्यांनी त्यांच्याकडून स्पष्ट केलेलं आहे। अमोल, धन्यवाद उमेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।